हाय मित्रांनो, वुमन्स ओडिया वर्ल्ड कपचं शेड्यूल आलेलं आहे आणि पहिली मॅच 30 सप्टेंबरला सुरू होणार आहे. श्रीलंका आणि भारत बेंगळुरूमध्ये मॅच होणार आहेत आणि भारत हा होस्ट नेशन देश आहे. सर्व मॅचा भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहेत, कारण की पाकिस्तान हा भारतामध्ये येऊन वर्ल्ड कप खेळणार नाही आहे. आणि ही मॅचा पाकिस्तानच्या सर्व मॅचा श्रीलंका कोलंबो या स्टेडियममध्ये होणार आहेत आणि भारत पाकिस्तान मॅच 8 ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होणार आहे. तुम्हाला असं वाटतंय का पुलवामा अटॅक नंतर भारत पाकिस्तान संघासोबत खेळावं? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि वुमन्सचं ओडिया वर्ल्ड कप कोण जिंकेल प्लीज कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. लाईक आणि हाय मित्रांनो, इंग्लंड वर्सेस इंडिया टेस्ट सिरीज सुरू होणार आहे आणि इंग्लंडने आपला पहिले 11 खेळाडू घोषित केले आहे आणि ते खेळाडू मी आता तुम्हाला सांगतो. इंग्लंड टेस्टचं कॅप्टन आहे बेन स्टोक आणि शोएब बन्सीर, जेकॉब बेथल, हॅरी ब्रूक, ब्रँडन क्रेस, सॅम कुक, जॅक रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हर्टन, ओली पोप, जे रूट, जेमी स्मिथ, जोसन टंग, क्रिस ओक्स हे असे त्यांचे प्लेइंग 11 आहे. आणि तुम्हाला कोण असा खेळाडू वाटते की तो भारताच्या बॉलिंगसाठी आहे ना एकदम टफ जाईल? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि ही टेस्ट सिरीज कोण जिंकेल, भारत या इंग्लंड? प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आपले भारताचे प्लेइंग 11 अजून यायचे आहे, आल्यावरती मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच सांगेल. प्लीज लाईक. हाय मित्रांनो, ICCने काही क्रिकेटबद्दल नियम बदलले आहे आणि त्यातला एक नियम असा आहे की आधी कसं बाउंड्री लाईनवरती आहे ना प्लेयर बॉल बाहेर आपला पाय तर बाहेर बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असेल तर आहे ना बॉलला आत ढकलून कॅच धरत होते. त्याबद्दल नियम बदलले आहे आणि ते नियम प्लीज मी आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच पोस्ट पाहण्यासाठी मी डेली ऑल मॅचचे सगळे डिटेल्स तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर पाठवतो. तुम्ही रोज येऊन बघू शकता. सगळ्या मॅचा मी आहे ना अटेंड करणार आहे आणि हा माझा नवीन चॅनल आहे आणि मी पूर्णपणे प्रामाणिकपणाने पूर्ण आहे ना सगळे व्हिडिओ मला जेवढे होईल तेवढे व्हिडिओ मी आहे ना ट्राय करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यासाठी. प्लीज मला लाईक आणि सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि मला 50 सबस्क्रायबर होण्यासाठी प्लीज अजून 28 सबस्क्रायबर कमी आहेत. 50 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी रोज रात्री तुमच्या संग आहे ना लाईव्ह येईल. रोज लाईव्ह सेशन करूया, ते पण मराठीमध्ये आपल्या मराठी क्रिकेट लाईव्हच्या चॅनलवरती. प्लीज लाईक सबस्क्राईब करा प्लीज. 50 एकदा सबस्क्रायबर झालं म्हणलं ना आपण निवांतपैकी आहे ना रोज लाईव्ह करूया नॉनस्टॉप. ती कोणाच्या पण मॅचा राहू दे, भारताचे तर एक पण मॅच मिस करायचं नाही आपण. थँक्यू.